हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आज आपण स्टॉइक माइंडसेटचा पुढचा आपला जो टॉपिक आहे तो पाहणार आहोत आणि या टॉपिकमध्ये आपण चर्चा करणार आहोत की स्टॉइक माइंडसेट प्रेशर सिच्युएशनमध्ये कसा वापरायचा. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही गोष्टीला घेऊन काही प्रेशर्स येतात आणि या प्रेशर सिच्युएशन्समध्ये आपण काही काही डिसिजन्स घेतो आणि हे डिसिजन्स आपले चुकतात आणि मग आपण ह्या गोष्टीवर पश्चाताप करतो. तर फ्रेंड्स, काय असतं की आपल्या लाईफमध्ये जो प्रेशर असतो तो प्रेशर प्रॉब्लेम नसतो. त्या मोमेंटमध्ये जो आपण रिस्पॉन्स करतो तो रिस्पॉन्स जो असतो ना तो रिस्पॉन्स ॲक्च्युअली प्रॉब्लेम असतो प्रेशर सिच्युएशनमध्ये. कारण जर आपण पाहिलं तर लहानपणापासून आपल्याला कधीच प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करायचं हे शिकवलं जात नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा प्रेशर सिच्युएशनमध्ये आपले निर्णय चुकतात. प्रेशर कसं हँडल करायचं, प्रेशर सिच्युएशनमध्ये संयम बाळगून कसे निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय कसे तडीस न्यायचे याचं आपल्याला कुठेही ट्रेनिंग मिळत नाही मित्रांनो. आपलं जे पुस्तकी ज्ञान आहे ते फक्त आपल्या एज्युकेशन सिस्टीमवर बेस्ड असतं की अभ्यास करा आणि पास हो आणि मग नोकरी करा किंवा बिझनेस करा. आणि ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर आपण अभ्यासाचंही प्रेशर घेतो. तर फ्रेंड्स, आता हे जे प्रेशर सिच्युएशन आहे हे प्रेशर सिच्युएशन ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये कसं हँडल करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपण हे पाहणार आहोत की रिअल लाईफ मधल्या काही प्रेशर मोमेंट्सवर आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर आता यामध्ये काही मी 2-3 जे मोमेंट्स आहेत त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला काही सांगणार आहे की मोमेंट 1 सिच्युएशन 1 की आर्ग्युमेंट ट्रिगर. आर्ग्युमेंट ट्रिगर मध्ये काय होतं की कोणी जर आपल्याला काही बोललं तर आपण लगेच रिॲक्ट करतो आणि मग आपल्या या रिॲक्शनमुळे बऱ्याचदा सिच्युएशन अजून जास्त बिघडते. जो स्टॉइक पर्सन असतो ना तो रिॲक्ट करत नाही, तो काय करतो, तो रिस्पॉन्सला डिले करतो. दुसरी सिच्युएशन मनी स्ट्रेस डिसिजन. बऱ्याचदा आपल्या अकाउंटमध्ये पैसे कमी झाले की आपण पॅनिक होतो की यार महिना संपायचा आहे आणि पैसे ते संपलेत, आता काय करायचं. पण स्टॉइक पर्सन काय करतो की तो पॅनिक होत नाही. पैसे कमी व्हायला लागले की तो योग्य पद्धतीने त्या पैशांची मॅनेजमेंट लावतो आणि तोच पैसा मंथ एंड पर्यंत किंवा जोपर्यंत त्याला नीड आहे तोपर्यंत पुरवतो. कधी कधी फायनान्शियल डिसिजन घेण्यापूर्वी थोडा पॉज घेणं हे गरजेचं असतं मित्रांनो. यामुळे काय होतं की आपण पॅनिक होत नाही. आता सिच्युएशन 3 वर्क प्रेशर मिस्टेक. वर्क प्रेशर मिस्टेक म्हणजे काय, आपल्या कामाच्या ठिकाणी बॉसने जर आपल्यावर काहीतरी काम अचानकपणे टाकलं आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्यावर सडनली हातात काम आल्यावर बऱ्याचदा असं होतं की आपलं माइंड फ्रीज होतं. आपल्याला एकदम कळत नाही की अरे आता मी काय करू. आणि यामध्ये काय होतं की आपल्याकडून काही छोटीशी मिस्टेक होते ज्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. स्ट्राइक पर्सन काय करतो, स्ट्राइक पर्सन करतो की एक ब्रेक घेतो, मग त्या सिच्युएशनला प्रायोरिटाईज करतो की आपल्यावर जे काम आहे त्याच्यामध्ये काय पहिले करायला पाहिजे त्याचं प्रायोरिटायझेशन करतो आणि ते एक्झिक्यूट करतो. सिंपल. आता आपण पाहणार आहोत पार्ट 2 आपल्या व्हिडिओचा. यामध्ये आपण पाहणार आहोत स्ट्राइक प्रेशर प्लेबुक. तर हे 4 स्टेप्सचा एक रिस्पॉन्स स्ट्राइक रिस्पॉन्स लूप आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की रिस्पॉन्स कसा द्यायचा. तर नंबर 1 जी आपली पहिली स्टेप आहे ती आहे की पॉज विंडो. 5 to 10 सेकंडचा एक मेंटल गॅप घ्यायचा. रिस्पॉन्स देण्यापूर्वी 5 ते 10 सेकंद थोडं थांबायचं. त्यामुळे काय होतं, प्रेशरमध्ये पॉज म्हणजे विकनेस नाही तर ती पॉवर आहे. कशी पॉवर आहे की जेव्हा आपण प्रेशरमध्ये पॉज घेतो तेव्हा आपलं माइंड थोडं शांत होतं आणि आपल्याला निर्णय घ्यायला एक थोडासा 5-10 सेकंदाचा वेळ मिळतो, विचार करायला 5-10 सेकंदाचा वेळ मिळतो. की 2 नंबरचा आता जो आपला मुद्दा आहे, जो स्टेप 2 आहे ती आहे की सिच्युएशनला स्कॅन करणं. तर फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, व्हॉट ऍक्च्युअली हॅपन म्हणजे नेमकं काय झालं हे आपल्याला समजून घ्यायचंय. दुसरा मुद्दा की व्हॉट इज अझम्पशन. अझम्पशन म्हणजे काय की याचं काय आउटपुट निघतं, याच्याबद्दल काय आपण अज्युम करतोय ते समजून घेणं. आणि नंबर 3
व्हॉट इज इन माय कंट्रोल, म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे ते पाहणं आणि मग त्याच्यावर निर्णय घेणं किंवा रिॲक्ट करणं. आता आपली थर्ड स्टेप, प्रायोरिटी डिसिजन. प्रायोरिटी डिसिजन मध्ये काय करतो की स्टॉइक पर्सन काय करतो, तो प्रत्येक डिसिजन परफेक्ट घेत नाही. तो काय करतो, नेक्स्ट बेस्ट डिसिजन घेतो. नेक्स्ट बेस्ट डिसिजन म्हणजे काय, जो सगळ्यात नेक्स्ट टू बेस्ट डिसिजन असतो तो डिसिजन तो घेतो. आणि आपला जो चौथा पॉइंट आहे तो काय आहे, क्लीन ऍक्शन. क्लीन ऍक्शन म्हणजे काय, नो ओव्हर थिंकिंग, नो ड्रामा, एक्झिक्यूट कामली. म्हणजे खूप जास्त अतिविचार त्या सिच्युएशन बद्दल किंवा आपल्याला जे निर्णय घ्यायचा त्याबद्दल करायचा नाही. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये एक्सेस टेन्शन न घेता कामली शांतपणे निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचं एक्झिक्युशन करायचं आहे फ्रेंड्स. आणि आता आपला जो व्हिडिओचा पार्ट 3 आहे त्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की डेली प्रॅक्टिस कशी करायची या गोष्टीची. कीप द व्हेरी युजेबल म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याला युजेबल आहेत, ज्या गोष्टी आपण इझिली हाताळू शकतो त्या इझी गोईंग मध्ये चालू द्यायच्या. रिस्पॉन्स डिले हॅबिट. रिस्पॉन्स डिले हॅबिट म्हणजे काय की कोणतीही प्रेशर सिच्युएशन आली किंवा एकदम सडनली आपल्यावर काही आपल्याला रिॲक्ट झालं तर आपला जो रिस्पॉन्स आहे तो डिले करण्याची आपल्याला सवय लावून घ्यायची. हा रिस्पॉन्स 5 सेकंद, 10 सेकंद, 1 मिनिटभर आपण कसा डिले करू शकतो, कसं आपण यामध्ये शांत राहू शकू याची प्रॅक्टिस करायची. नंबर 2, मॉर्निंग मेंटल रिहर्सल. मॉर्निंग मेंटल रिहर्सल म्हणजे काय, सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा कधी कधी एकदम आपल्याला असं होतं की आपल्याला असं थोडं आपला तोल गेल्यासारखं वाटतं किंवा सडनली एकदम डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटतं. तर ही जी सिच्युएशन आहे हे कशामुळे होतं की आपल्याला झोपेतून उठल्या एखादी काहीतरी पॅनिक झाल्यासारखं होतं. हे हँडल करणं यासाठी मॉर्निंग मध्ये आपण झोपेतून जेव्हा उठतो तेव्हा एक छोटं काम करायचं. सगळ्यात पहिले तर असं हात डोळ्यावरून फिरवायचे. यामुळे काय होतं फ्रेंड्स की आपल्या शरीराला असं जाणवतं की आपलं शरीर गरम आहे आणि त्यामुळे आपला माइंड रिस्टार्ट होतो आणि प्रॉपरली वर्क करू लागतो. नंबर 3, प्रेशर जर्नलिंग. प्रेशर जर्नलिंग म्हणजे काय मित्रांनो की प्रेशर जे आहे त्याचं एक जर्नल तयार करायचं. जर्नल तयार करायचं म्हणजे लिटरली जर्नल नाही तयार करायचं. प्रेशर सिच्युएशन जी आहे तिला अनालाइज करायचं आणि ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे याबद्दल आपण काहीतरी नोट डाऊन करायचं म्हणा किंवा काहीतरी थोडं त्याच्यावर ब्रेन स्टॉर्मिंग करायचं. याला म्हणतात प्रेशर जर्नलिंग. आणि सगळ्यात महत्वाचं, डिसिजन आफ्टर डीप ब्रेथ. डिसिजन आफ्टर डीप ब्रेथ म्हणजे काय, जेव्हा आपल्याला प्रेशर सिच्युएशन आपल्या समोर येते तेव्हा दीर्घ श्वसन घ्यायचं. त्याच्यामुळे आपलं माइंड काम होतं आणि जेव्हा आपलं माइंड थोडं काम झालेलं आहे त्यानंतरच हा निर्णय घ्यायचा. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करतोय ना तर आपल्याला रोज एक अशी सिच्युएशन इमॅजिन करायची आपल्या समोर, पॅनिक सिच्युएशन, जी की आपल्या रिअल लाईफ मध्ये कधीही आपल्याला ऍक्सेस करावी लागू शकते किंवा जी आपल्यामध्ये समोर कधीही रिअल लाईफ मध्ये येऊ शकते. याची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आणि अशी प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं, हळूहळू आपला माइंड ट्रेन होतो प्रेशर हँडल करण्यासाठी आणि प्रेशर मध्येही शांत राहून निर्णय घेण्यासाठी. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की नेक्स्ट टाइम जेव्हा प्रेशर येईल ना तेव्हा रिॲक्शन येण्याआधी थोडा पॉज घ्या आणि तिथूनच तुमचा स्टॉइक माइंडसेट सुरू होईल. जेव्हा तुम्ही पॉज घ्याल, जेव्हा तुम्ही वेट कराल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला जाणवेल की नाही, मी काहीतरी वेगळा विचार करतोय, काहीतरी मी बदललंय स्वतःमध्ये. आणि माझं जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते पटलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.